मलाच काही सुधरण असं झालंय। अरे डोकं फिरलं काय भाऊजीचं? पळून गेलेत म्हणजे ते गुन्हेगार आहेत असंच मतलब घेणार ना पोलीस? पोलीस आपल्याला सांगत असतील की ते जेलमधून पळून गेलेत, म्हणजे या केस संदर्भात त्यांना कदाचित आपल्याकडनं काही माहिती हवी असेल। चांगला जावई मिळवायचा म्हणजे पडत्या फळाची आज्ञा, म्हणजे त्यानुसार त्याच्या शब्दाचाही आपल्याला मान राखावा लागणार आहे। तू पण काय काय विचार करत राहतेस ग? आणि जर ते पळाले असतील ना तर ते जाणार कुठून? घरीच येणार ना ते। मी एवढ्यासाठीच खुश आहे कारण मोनिकाने मला माफ केलंय। म्हणजे तुला मोनिका बरोबर लग्न करायचं नाही? आजोबा, आधी नोकरी आणि मग छोकरी। पोलीस स्टेशनवरून पळून जायला त्याने तुला मदत केली, तिथून पळून जाताना त्याने तुला कॉन्टॅक्ट मध्ये राहायला सांगितलं होतं, पण तू तुझी खुशाली कळवली नाहीस तेव्हा तुला बघायला तो इथे आला होता। प्राची, मी इथं कसा आलोय ते माझं मला माहिती। आज रात्रीच आपल्याला क्लूजला निघावं लागेल। स्त्री पुरुष समान हक्क ह्यावर आपण किती गोष्टी करतो ग? मी कॅपेबल आहे त्याच्यापेक्षा जास्त कमवायला। फायनान्शियली मी अविनाशवर अवलंबून नाहीये, मी स्वतःच स्वतः कमवते ना। तेच तर, म्हणूनच तर मम्मी पप्पांचं ऑब्जेक्शन आहे। तू कमवतेस आणि अविनाश? हेच ऐकून ऐकून मला खूप कंटाळा आला। आज प्रिया आणि प्रतीकच्या लग्नाची पहिली रात्र आणि प्रतीकने मला असा SMS पाठवला। असा काय प्रकार आहे हा? झोप नाही येते? येते ना, खूप झोप येते। मग टेरेसवरच झोपणार? एकटा? हो चालेल। हा? नाही चालणार? आत्ताच तर म्हणालात ना चालेल म्हणून। आत्ता तर म्हणतोय ना नाही चालणार म्हणून। अच्छा, म्हणजे दादागिरी? नवरेगिरी। चल
बघ तुझ्या नवऱ्याची नवरेगिरी. आम्ही नाही जा. तुझ्यात इंटरेस्ट आहेच कोणाला. शर्मिले, मला यांचं काय बी कळाना बघ. उगच काहीतरी उचापत केल्या बिगर कुणी इथं तिथं पळत नाही. मगाशी म्हणलं की उद्या पहाटेच्या पारीला आपल्याला अकलूजला जायचंय. आता ती बाई आली, यांच्या संग काहीतरी बोलली तर म्हणतात आज रातच्यालाच निघायचं. काहीतरी भानगड आहे नक्की. ताई, नाही शर्मिले, म्या नाही जायची अकलूजला. काय माझं म्हड जाळायचं ते हितच जाळा म्हणावं, पर म्या नाही जायची कुठं बी. तुम्ही अजून बोलत काय उभा राहिलाय? तू अजून तयार नाही झालीस? मला कुठंच जायचं नाही तर कशा पायी तयार व्हायचं? स्वाती, आपल्याला आत्ताच्या आत्ता अकलूजला जायचंय. पटकन तयार हो. कशा पायी जायचंय ते सांगा आधी. आणि काय व ती बाई कशा पायी आली होती? हा, काय बोलली तुमच्या संग? तिच्या संग बोलायचं होतं तर आम्हा दोघीसने तुम्ही बाहेर का पाठवलं? हे बघ, मला 17 प्रश्न विचारू नको. पटकन तयार हो. म्या यायची नाही. शर्मिला, तू तरी समजावून सांग तिला. भाऊजी, मी काय समजावू? मला स्वतःला समजलं असेल तर मी हिला समजावणार आहे ना. भाऊजी, ओ काय चाललंय? तुम्ही आम्हाला खरं खरं सांगणार आहात का काय चाललंय ते? कशाला उगाच सस्पेन्स क्रिएट करताय तुम्ही? मी काही सस्पेन्स वगैरे क्रिएट करत नाहीये. योग्य वेळ आली की मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. तुर्तास जीव वाचला तरी महत्वाचं आहे, एवढं लक्षात ठेवा. प्लीज जा, तयार हो. हिजा झालं बिजा झालं, आता तिच्या येळाला सांगतीया म्या यायची नाही. आणि खरं खरं काय ते सांगा मला, नाही तर त्या खांबावर डोकं आपटून जीव देईन म्या. नाही नाही, असं ऐकायचं नाही. माझा जीव घेतला बिगर यांना बरं वाटायचं नाही. अरे देवा, अरे स्वाती, सांगा मला कसं अरे ते समजावून सांग. अरे देवा, अरे सांग ना समजावून. काय करू? नाही, नाही, नाही टाकायचं मला, नाही टाकायचं. नाही टाकायचं. अरे देवा. बस शांत होतो आधी. हॅलो. शांत हो. कुणाल निघालास की नाही अजून? नाही अजून. स्वाती यायला तयार नाहीये. अरे मरू दे तुझी ती स्वाती. तू निघ आता. निघतोयस ना?
झालं? असे उठून का आलात? अहो काय काही झालेलं नाहीये आणि काही होईल अशी अपेक्षाही ठेवू नकोस तू. म्हणजे जे लग्नापूर्वी तुम्हाला अनेक अटी घातल्यास त्या सर्व अटी मी मान्य केल्या, पण तुझ्या प्रत्येक प्रश्नाला मी उत्तर द्यायला बांधीन असेल अशी कुठलीही अट तुम्हाला घातलेली आठवत नाही. पण हे असा अचानक पुन्हा प्रश्न, आणि प्लीज माझ्या मागे मागे येऊ नकोस. मला आवडत नाही ते. मंजित, कसं वाटतंय आता बदललेलं आयुष्य? चांगलं वाटतंय, पण आयुष्यातली खूप काही वर्ष वाया गेल्यासारखं वाटतंय. अगं काय काय नाही केलं आपण. नको नको ते सगळे धंदे करून बघितले. पण मोनिका, तू प्रेग्नेंट होतीस त्याला खरंच मी जबाबदार नाहीये. अगं त्यावेळी माझ्याकडे नोकरी नव्हती, कामधंदा नव्हता, आणि तुझ्याकडे मात्र भरपूर पैसा होता. म्हणून फक्त मौज मजा करण्यासाठीच तुझ्याशी मैत्री केली होती. मला तर ती आठवणही नकोशी वाटते. अक्षरशः अंगावर काटा उभा राहतो ती आठवण आल्यावर. पण आता तसं काही राहिलेलं नाहीये. सगळं कसं अगदी स्वच्छ दिसतंय, अगदी धुका ओसरल्यावर दिसतं ना तसं. काहीच इच्छा अपेक्षा नाहीये आता आयुष्याकडून. फक्त ज्योतीच्या आई बाबांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवायचा एवढाच. फक्त चांगलं वागायचं, खूप चांगलं वागायचं. हो मोनिका, मीही तेच ठरवलंय. अगं आजपर्यंत खूप त्रास दिला मी आजोबांना, पण आता त्यांना खूप सुखात ठेवायचं. पण यापुढचा प्रत्येक क्षण मला आजोबांसाठी जगायचं, त्यांना सुखात ठेवायचं. हा, आता जमेल की नाही ते सांगता येत नाही. का का शक्य नाहीये? प्रयत्न केले तर सगळ्या काही गोष्टी शक्य आहेत. आणि मी हे शिकले सुधाकर काकांकडून. मंजित, प्रयत्न अपुरे पडून देऊ नकोस, एवढा मात्र कर. मोनिका, आपण पुन्हा असे चांगल्या मनाने एकत्र येऊ असं मला कधीच वाटलं नव्हतं. थँक्स. माधुरी, प्रियाचा काही फोन आला होता का ग? नाही. काल येते म्हणाली होती ग. आली नाही, फोनही केला नाही. अगं लग्नानंतर कसं चाललंय विचारायला फोन केला होता मी तिला. धड काही बोललीच नाही ग. नवीन लग्न झालेल्या मुलींच्या बोलण्यात कसा एक वेगळाच उत्साह असतो ना, तसं काही वाटलंच नाही ग. थोडी नाखुशच वाटली मला. तुला काय म्हणायचं? नाही, मला तसं काहीच नाही म्हणायचंय. पण प्रिया नाखुश असावी. हनीमूनलाही गेले नाहीत कुठे. प्रतीकने कामाचं निमित्त सांगितलं, बाहेर जायचं राहूनच गेलं. मम्मा, तू नको इतका विचार करू.
अगं काळजी करू नको म्हणजे काय, विचार येणारच ना मनात. मला वाटतं आपण ना तिला 4 दिवस आपल्याकडे बोलवून घेऊया, मोकळेपणाने बोलता येईल तिच्याशी. बोलवा. कॉंग्रॅट्स, फायनली तुला जॉब मिळाला. थँक्स. अगं सुधाकर साहेबांचे खूप उपकार आहेत माझ्यावर. नाहीतर माझ्यासारख्या बॅड रेकॉर्ड असणाऱ्या मुलाला कोणी दिली असती नोकरी? कुठून आणलं असतं का मी कॅरेक्टर सर्टिफिकेट? म्हणजे मला पण जॉब करायचंय, स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. माझ्या पप्पांकडे खूप पैसा आहे रे, पण तो माझा नाहीये. जर स्वतःचं पोट स्वतःला भरता येत नसेल तर असं आयुष्य काय कामाचं? मोनिका, आत्ता आठवलं. अगं माझ्या ऑफिसमध्ये सेक्रेटरीचा जॉब खाली आहे. करणार? हो चालेल ना, मी नक्की करेन. बरं ठीक आहे, मी उद्याच माझ्या सरांशी बोलतो. बरं, तुमच्या मातोश्री काय म्हणतायत? या किडनी रॅकेट प्रकरणात चांगलीच पलटाभुई झाली तिची. अरे केलेली पापं किती दिवस लपवून ठेवणार? त्याची फळं तिला कधी ना कधी तरी भोगावी लागणारच आहेत. एक अख्खा कुटुंब उद्ध्वस्त केलंय तिने, आश्राप जीवांचा बळी घेतलाय आणि आज त्याचीच फळं भोगतेय ती. काय रे मंजित, तू आता हा विषय का काढलास? एवढ्या चांगल्या मूड मध्ये भेटले होते मी तुला. बरं बरं बाबा, सॉरी. बरं मोनिका, मला नोकरी लागले, त्या निमित्ताने मी तुला एक चांगली ट्रीट देतो. बोल, कुठे जाऊया? कुठे जायचं? आत्ताशी तर नोकरी लागलीये, अजून पगाराचा देखील पत्ता नाही आणि लगेच उधळपट्टीला सुरुवात. म्हणून ट्रीट देतो, कुठे जायचं? चल निघ. आजोबा, हो आजोबा, हा? अहो मला नोकरी लागली. काय नोकरी लागली तुला? हो. कसली नोकरी लागली? अहो मार्केटिंगचा जॉब आहे. मार्केटिंग म्हणजे कोणाच्या घरात नोकर म्हणून कामाला लागलाय का भाजीपाला आणून द्यायला? हे बघ म्हणजे मी तुला सांगतो, आपल्या खानदानी घरात असली कामं कुणी केलेली नाही. ज्याचं त्याचं धुणं त्याला धुऊ दे, तू असली हलकी कामं करू नको. बरं मी तुला सांगितलं, झाले म्हणजे थोडी साखर घेऊन ये, तर तू जास्त हालत नाही. तर तू लोकांची मार्केटिंग काय करणार? कपड. अहो आजोबा, तसलं मार्केटिंग नाहीये. अहो कंपनीचं एक प्रोडक्ट विकायचं आहे. म्हणजे कसं आहे माहितीये, लोकांकडे जाऊन वस्तू विकायच्या आहेत. कमाल आहे. वस्तू बनवायच्या आणि ते विकण्यासाठी नोकर ठेवायचे आणि त्यांना पगार द्यायचा. स्वतःला वस्तू विकता येत नाही, मग त्या बनवायच्या कशाला? जाऊ देत ना, आपल्याला काय नोकरी मिळाली ना, पगार चालू झाला ना, विको विक, वस्तू विक, पण कंपनी विकू नको म्हणजे झालं. नाही तर पगार कोण देणार? नाही तर रोजचं आहे. बससाठी 10-20 रुपये मागायला हात पसरवणार. आजोबा मला बससाठी 10-20 रुपये द्या ना. हो, काय लाजच काढताय का माझी? अरे राज नाही रे, मस्करी केली तुझी. द्या हातपाय धुवून ये आणि देवाच्या पाया पड. मी तिथपर्यंत पेढे घेऊन येतो. हे काय? पेढे? मग पेढे असे असतात, असे नाही. हा तेच ते रे, पेढे पेढे. हा घेऊन येतो. घेऊन या. नेहमी कॉन्टॅक्ट करतो. काय विचारते मी? करतो कधीतरी. कशाला? सहज. काय म्हणते तुझी मोनिका? आजोबा भेटते ती,
पण आय लव्ह यू म्हणत नाहीये. लग्न केलंयस ना माझ्याशी, मग गप पडून राहा ना. का पुन्हा पुन्हा माझ्याशी तू बोलायला येतेस? तुला स्वाभिमान वगैरे आहे की नाही? बालवयाची